50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे. गुरु मामा नावाची अवलाद कुठून आली काय? गुरु मामा असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. ए मामा पाया पडून सांगतो पाहिलं म्हणलं भाऊ गरीब असू द्या पण भाच्याच्या माग उभं राहिला मामा शोभतो. तुम्ही पैशामुळे पैशामुळे रक्ताचे नाते तोडून टाकले. कोण पैशाला खातं तुमच्या? कोण खातं? आज एवढे तुम्ही भावाशी बोलत नाही. काय केलं तुमच्या भावाने? अरे तुमच्यावर प्रसंग आला तर त्याच्या डोळ्याची कडवली होईल. हे बाकीचे भामती दुने. अरे भाऊ काय जरा विचार करा. 9वीला होत्या तुम्ही. 9वीला 9वीला होत्या 9वीला आणि भाऊ तुमचा 8वीला होता. त्याची शाळा जर सुटली ना तो तुमच्यासाठी थांबून राहत होता. तुम्हाला घेतल्याशिवाय घरी येत नव्हता. त्याचं दप्तर तुमच्या सायकलीला होतं आणि तो सायकल लोटायला होता. तो पाणी घ्यायला होता. तुम्ही भाकरी चुरायला होत्या. 3 मिनिटाला बहिणीशी भांडत होता. 3 मिनिटाला भांडे घासलं. भांड्यावरून भांडण, कपड्यावरून भांडण, झोपण्यावरून भांडण, उशीवरून भांडण, गादीवरून भांडण, आई शेजारी कोणी झोपायचं याच्यावरून भांडण आणि आईचं तोंड कुणाकडं असावा याच्यावरून सुद्धा भांडण. अभ्यासाला जर बहीण बसली ना तर तिने म्हणायचं माझी आकृती काढून दे. एक आकृती दे रे काढून मला. त्याने म्हणायचं काढून देईल पण निबंध लिहून द्यावा लागेल. तू जर निबंध लिहून दिला तर मी तुला आकृती काढून देईल. ती म्हणायची देईल देईल. आकृती खराब आली काही न म्हणायचं बरोबर नाही आली. फाडलं पान. हे नातं कुणाच आहे? भांडण 3 मिनिटात. टाकलीवरून भांडण, गादीवरून भांडण, पण 2 मिनिटात गोळ आणि ते नातं तुम्ही पैशामुळे संपून टाकलं. कायचं प्रेमन का असं काय आलं? अजून 5 वर्ष थांबा. याच्यापेक्षा भयानक काळी. 5 वर्षानं जमीन राहणार नाही. सगळे घर विभक्त निघणार. 1 एकरवाल्याला 2 पोर आहेत. 20-20 गुंठे. 20 गुंठेवाल्याला 2 आहेत. 10 गुंठेवाल्याला 2 आहेत. कोंबड्या डालायचे कुठं? 5 वर्षाने जमीन राहणार नाही. खरंय का खोटे बोला? 5 वर्ष 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. निम्मात निम्मेपेक्षा जास्त गेले. 5 वर्षाने नोकरी मिळणार नाही. नोकरी कर शिकायचंच किती सरळ बस पटकान बैठे बैठे सावधान. 4थीला कोण आहे तुमच्यात? 4थीला कोण आहे तुमच्यात? 4थीचा वर्ग बंद झाला. 4थीला कोण आहे तुमच्यात? रे बरे हो कोण आहे 4थीला? तू कितीला आहे? 5वीला आहे का तू? रे 7वीला आहे का? सेमीला आहे? मराठी मिडियमला आहे का? घड्याळाला काटे किती? 3. सेकंड काटा 7 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घर सरकतो? तुम्हाला काय घेणं आहे? बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवले तो तू. काही नाही. लोकांना बोललं तर राग येतो. संपले पोरं. तुम्हाला प्रयोग दाखवतो यांचा. हे लहान जेवढे आहेत ना डायरेक्ट 4थीला गेले. पहिलीच 3 वर्ष बंदच होतं. डायरेक्ट 4थीला आणि ते डॉक्टर झालं. मरतील माणसं. यांना क्वांटिटी वाढली, क्वालिटी काय? आणि आज सगळ्या क्षेत्रात काय झाली? क्वांटिटी वाढली, क्वालिटीच नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं. 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज. वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची. काढा शाळा. लोकांनी पोर आणायची कुठून? पोर झालेत कमी. शाळा झाल्या. 80% शिक्षक पोरं सापडे त्या. ह्याच्यामुळे क्वालिटी राहिली नाही. आज आमच्या क्षेत्रात ते झालंय. 2 अभंग आले का झाला बाबा. 4 महिने काशीला गेला का लागला भागवत सांगायला. आखलीचा पत्ता नाही. म्हणजे क्वांटिटी वाढली, क्वालिटी राधे राधे. क्वालिटी वाढली. थोडं पुढे सरकतो परत मागणी येतो. करंट लागलाय तुम्हाला. जमीन मिळणार नाही आणि हे मिळणार नाही. अजून 10 वर्षाने शेवटचा माणूस 65 वर्षाचा असेल. हा महोत्सव फक्त ऐकायचा आपण.
आता यांचा जो अमृत महोत्सव आहे ना, हा आपली तेव्हा 15वी पुण्यतिथी असेल. कधी ना, म्हणजे भाऊंचा अमृत महोत्सव तेव्हा आपली 15वी पुणे. आणि एक विशेष हो या माणसाचं, 75ला ठणठणीत हो. पान तुम्ही वाटतं का 75 वाटतं नाही, त्यांचा 100वा सुद्धा आपल्या कोण होणार. 75ला माणूस ठणठणीत हो. नाही तर पहा ना 22 आणि 23. एकही 35 वर्षाचा माणूस जमिनीला हात न लावता उठत नाही. सगळं काही राहिलंच नाही याच्यात. आता हे 75 का आणि आपण कमी का याची साखळी लावतो तुम्हाला. हे 75ला ठणठणीत आहेत, अजून ठणठणीत, अजून 25 त्याला मजेशीर काढणार ते. हा काय ना याचं कारण. आणि आपले 22ला 32ला खुबा, 22ला मानका, 42ला वाकर, 53ला नदी. कळवण्यास अत्यंत वाईट वाटते. भावपूर्ण श्रद्धांजली गेले भाऊ मला. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडं पाया पडून सांगतो कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना, मला शिव्या द्या पण याला थोडं जपा. हे गेल्यावर काय करायचं तुम्हाला, याला जपाव. याला योग्यच आहार दिला पाहिजे, याला योग्यच झोप दिली पाहिजे, याला योग्यच सकस आहार दिला पाहिजे, याला चांगलं खायला द्या, याला झोप. महिला म्हटलं आता परदेशी नवरात्र सुरू होणार आहे, गट बसणार आहे ना. मला एखादा महाराष्ट्रातला ग्रंथ सांगा का त्याच्यात नवरात्रात 9 दिवस उपवास करावा असं लिहिलंय. माहित काय वाचण्यात आलं नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं उपाशी मारायला. आणि तुम्ही उपवास करते म्हणजे धार्मिक आहे का. फक्त चोचले हे ना उपास. कोणी सांगितलं तुम्हाला उपास करायला. महाराज गेला याला बाहे माऊलीनं ओविलेली, तुम्ही शरीराला न पिळावे, तुम्ही याला त्रास द्यायचा नाही, याला भूक लागली चहा द्या, याला भूक लागली भाकर द्या, पाणी लागलं पाणी द्या, तहान लागली पाणी द्या, याला जपा. याला काय करत, तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतना न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्मात ये जावे. याला कशाला उपाशी मानायचं. भाकरी खायचं नाही, सफरचंद आणायची, कोणी सांगितलं चाले. बायको करायची नाही ना, अख्ख्या गेम खेळायच्या. अख्ख्या गेम खेळ म्हणजे पबजी, लुडो, कॅरम, बुटी, कॉलम. याला जपा. याला कशाला शुगर पाहिजे, याला कशाला अटॅक पाहिजे, कशाला पाहिजे अटॅक. खायला काय देता खायला तुम्ही. मॅगी खातो कर तू, मॅगी खातो तू. तुझी मम्मी आहे कीर्तनाला आहे का, तू खातो का मॅगी. मॅगी देता काय नूडल. मॅगी नूडल खायच्या गोष्टी आहे का. आजच्या माणसांना आहार नाही. काय मत आहे तुमचं. आणि त्याच्यामुळे 3 कारणं झाले. अटॅक काय येतो इथं होतो आपण 20 मिनिटापूर्वी. ती एज्युकेटेड लोक लिहून घ्या. अटॅक नीट बस आहे. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे. एज्युकेटेड लोक यसला, मी स्वतः BSc BEd माणूस आहे, माझ्या अवतारावर नका जाऊ. तुम्हाला वाटतं याला काय काळ कळत. लोक वर पाहत असतात. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मान्य आहे का बोला. तुम्ही काहीच म्हणा ना, हा किंवा नाही. हा, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे, झोपाय जागा. काहींनी इतका प्रयत्न केला, काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहिली तिला पोरग होईना, झालं ते सरळ येईना. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, काहींना पालथ व्हायच्या गोळ्या आहेत, काहींना उताना व्हायच्या गोळ्या आहेत.
पालत व्हायची दिली, उताने व्हायची दिलीच नाही, पालथात राहिला. आणि सगळी माणसं कशात आहेत? टेन्शन मध्ये. आणि टेन्शन मुळे काय होतं, अटॅक काय येतो ऐका. एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन. स्मॉल ब्रेन, ब्रॉड ब्रेन. म्हणजे लहान मेंदू, बोलत जा. एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन अँड एव्हरी ब्रेन हॅज ए हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. प्रत्येकाच्या हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन एव्हरी मॅन इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसस अँड रेड ब्लड कॉर्पसस. इन मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. हाय थिंकिंग झालं का ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. नीट आहे का? थिंकिंग हाय झालं की ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. परिणामी ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं का त्या माणसाला घाम येतो. आणि घाम आलं ते घाबरलं, हृदय बंद पडतं. इट इज कॉल्ड अटॅक. मग अटॅकला औषध काय? अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट, अटॅक हॅज अ नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे. टेन्शन फ्री. आता तुम्ही माझे कीर्तन ऐकून गेलं ना, अटॅक येऊ शकत नाही तुम्हाला. तुम्ही एकटे हसणार घरी गेल्यावर, एकटे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मूळव्याध दुखत. अटॅक हा विनोद आहे. आणि याला जपा. अजून आयुष्य कमी का होणार आहे? 80% लोकांना मसाल्यांमुळे आजार आहेत. तुम्ही काहीच म्हणा ना, मसाले नको आहे. हायवेला जे जेवतात हायवेला त्यांना रोग होणार. आणि जवळजवळ होतोच का? कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. लोकांना खायला नाहीये. आणि हायवेला जे जेवतात, मग हायवेला जेवणाऱ्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा ना. हवा भरणारा हायवेला जेवत नाही. आपले जमीन इकून हायवेला जेवतात. आपल्या मंडळीला कोणी किती अनुदान जरी दिलं, सुखी नाही म्हणा. आम्हाला व्यसनं इतकी झाली. 90% लोक दारू पितात. 90%. फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%. का आम्ही पित नाही? नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट. काय मत आहे तुमचं? सरलाट. इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही. कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्याला लघवीला बसला. लघवी झाली, उठायला गेला, उठायची ना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं. एसटी आली, ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये, त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतो. ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली. ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले. ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले. कंडक्टरने बेल मारली. ते ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं. त्याला गेअरच सापडा ना. ते इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही? हो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने माग हान, पुढे ने माग हान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना.
मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी आहे. असे एकत्र करून मग रामकथा ठेवा. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 25 तारखेला, 25 ऑगस्टला मागच्या महिन्यात. आणि 8-8:30ला त्यांचं असं ठरलं आज मटण खावं लागतं म्हणे. एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली हो, मटण मिळणार नाही. तर एक जण म्हणलं माझ्या घरी बोकडा आहे बो, पण माझी बायको नंगाटे म्हणला ती झोपल्याशिवाय बोकडे आणता येणार नाही. म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण. आपल्याला काय कामातुरा बहिणाला आज हे गेले 11:30 वाजता याने आणलं, ते कापलं, शिजवलं, भिजवलं, खालं बिलं 5-5:30 वाजेपर्यंत. राधे राधे. आणि मग उतरले त्याची थोडी 5 वाजता. ते निघालं घरी. घरी गेलं, त्याची बायको अंगण झाडीत होती. त्यानं पाहिलं शिव्या देते का काय. बायकोनं पाहिलं पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खुट्यालाच होता. त्याला घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग. ती म्हणली बोकडाचं मोरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 येऊन कुत्रं नेलं कुठं. कुत्र याला जपा. बसलेल्यापैकी कोणाला शुगर असेल. बिरिबी हे सगळे लबाड शब्द आहेत. कोण गरीब आहे जगात? कोण कीर्तनात बसलेला गरीब आहे त्याला म्हणा बोटवर कर, 10 मिनिटात मी तुला श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? जणांना आहे इथं हे शुगरवाले थोडे पथ्य पाळा. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगरवाल्याला आट्या काढायला कळत नाही. का? त्याची जी शुगर आहे ती जर 250-300च्या पुढे गेली तर शरीरातलं कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. आणि मग झडप कधी बंद झाली, शुगरवाल्याने खिशात भाकरच ठेवली पाहिजे. लाजायचं नाही, 2 चपात्या खिशात ठेवून द्यायच्या, काय फरक पडत नाही. आपण मेल्यावर जगाला काय केलं नाही. पण शुगरवाल्याने पथ्य पाळली पाहिजे. तुमचं काय मत आहे? हा, कार्यक्रमाला गेला ना कुठं, पाहिली बुंदी पाहिजे फक्त. ते इतकं दरिद्री आहे. बुंदी आहे काय? बुंदी आहे, बुंदी आहे. थोडी घेता का? घेतली बा. याला जपा, याला जपा. हे कधी तृप्त होत नाही. शिळी कधी तृप्त होत नाही. शिळी जोगलेली पाहिली तुम्ही कधी? शिळी एका राजानं शिळी जोगून फुल पॅक करून आणायची 2,000 रुपये ठरवले. एक जण म्हणला 2,000 रुपये दे, शिळी फुगून आणतो. त्यानं टुकरी भर बाजरी चालली शिळीला. शिळी उरफाटी फुगली. तो म्हणला 2,000 दे. तो म्हणला टेस्ट घेऊ दे शिळीची. त्यानं घास पाहिला, शिळी धावली. तो म्हणला बाजरी गेली पैसे. दुसरा म्हणला त्याचे 2,000 आणि माझे 2,000, 4,000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी घासात सोडली, फुल टाईट झाली शिळी. आणि तो म्हणला 4,000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. त्यानं टोकरीत भाकरी आणली, शिळी धावली. तो म्हणला घासही गेला. पण तिसरा हुशार होता, म्हणला 6,000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी सोडली नाही, हातात धरली, रस्त्याने निघाला. आणि शिळी झाड खायला लागली, हातीचं कान आणायचं, नुसते कान पण आणायचं शिळीचं. मागून तर असाच करायचा. शिळी खायचीच बंद झाली, खपाटी झाली, काहीच नाही पोटात. संध्याकाळी तो म्हणला 6,000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. हा म्हणला काही आण आज. त्यानं भाकर आणली शिळीने. त्याने शिळी पाहिली भाकर तिनं, पण धावली नाही. ती फटकेल होती दिवसभर, ती धावली नाही. यानं मागून फक्त असं केलं, शिळी पळूनच गेली. म्हणजे त्याने शिळी हाणली कान. तसं ह्या इंद्रियाला व्यसनापासून हाना, व्यसनापासून हाया, माया तोडा. आणि माया तोडली का मुलगा झाला. आणि तो मुलगा झाला का ज्ञान आलं. आणि ज्ञान आलं का वैराग्य आलं. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो.
ती आहे. हा. आणि वैराग्याला अध्याय नंबर 15 मध्ये 35 नंबरची ओवी आहे, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. आणि ज्ञान आलं का भक्ती आली. माळ घालणं भक्ती नाही, दीड तास देव चोळणं भक्ती नाही. असे काही डोके वापरीत नका जाऊ. माळकरी सुद्धा नीट मार. आता मी माळकरी पोपतो आणि बोलतो, मरायच्या टायमाला अंडे. माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही. आता मी माळकरी पोपतो आणि बोलतो, मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो. तर काय सांगतात तुम्ही? असं काही डोकं लावू नका का माळकरी तू काशीला गेलता. नाही 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 नाही, माळ घालणं भक्ती नाहीये, कीर्तन करणं भक्ती नाहीये. देहावरचं ममत्व कमी करून नामावरती प्रीती करणं भक्ती आहे. याच्यावर प्रेम कमी करा. आणि भक्तीचे 2 प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत, व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. अव्याभिचारी भक्तीचे 9 प्रकार आहेत. अर्चन, वंदन, पादसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निध्यासन आणि आत्मनिवेदन. आणि शेवटे भागे शांतीनाथ बाबा. इथं आलो आपण आता. ज्ञान, वैराग्य, भक्ती, शांती. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. पहा किती लांबून आलो आपण. ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि शांती. आता आपल्याकडे शांत कोणाला म्हणता? जो कमी बोलतो. माणसं म्हणतो तू शांत आहे. सगळ्यात धोका मोठा. हा, जी माणसं जास्त बोलतात ना ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आता माझ्यासारखा फुटक्या तोंडाचा माणूस आहे ना, लोक शिव्या देऊ द्या, बोलून टाकीतो. 90% दारुडे इंदुरीकरला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं काय जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. मुली शिव्या देत्या इंदुरीकरला. मुली का आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. काय प्रेम झाल्यात? प्यार क्या होता है तो रोप उपटता है, क्या करता है प्यार? प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है, क्या करता है प्यार? प्यार क्या होता है तो कांदे तो उरेल औषध पेता है, यही प्यार. त्याला क्वालिटी, दर्जा राहिला नाही. आणि आमच्या घरांमध्ये पाया पडून सांगतो, आज एका चांगल्या माणसाचा अभिष्टचिंतन आहे, चांगल्या माणसाचा अमृत महोत्सव आहे. मंत्री साहेब आहेत, सगळे स्टेजवरची माणसं आहेत. इथून पुढे तुम्ही मुलांना, महिला मंडळ शिव्या द्या मला, पण प्रत्येक घरामध्ये थोडं तरी आध्यात्मिक शिक्षण पाहिजे, तरच पिढी वाचेल. तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येतो. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. पाटील साहेब आहेत, भाऊ आहेत, सगळे पुढारी लोक आहेत. इथून पुढच्या मुलांना शाळेतल्या नोटीस बोर्डवर रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे आणि मुलांनी तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि आजच्या मुलांना जर हरिपाठ, कोणती कीर्तनात बसलेली बाई अशी आहे का तुला तुझी पोरगी प्रेमात पडलेली हे माहित नाही? माहित नाही तुम्हाला? लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला लावू नका, मी नावासंग सांगा. आपलं काम असं आहे, कधी कालही खोटं नाही, आजही नाही, उद्याही नाही. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कवाय खरंच. माहित नाही तुम्हाला? आपली पोरगी 2-3 वेळा भांग पाडते, आरशात पाहते, मोबाईलवर 1.5 तास बोलती. मग तुझी पोरगी काय जप करते काय? त्या तुझ्या पोरीला पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला, माहित नाही तुला? सांगा बरं कोणत्या बाईला माहित नाही तुझी पोरगी प्रेमात पडेल? जाऊ दे, बोटवर कर, मी सत्कार करतो. जाऊ दे, आजचं पाकिट देतो मी तुला, सांग बरं. नाही म्हणून हा विनोद समजू नका. पोरगी पळून गेल्या आई म्हणती मला अंदाज आलता. मी तू काय उलटली होती का कुठं? हा विनोद नाहीये मारा. हो, पण ऐका एका मिनिटात. आणि आयांवर भाषण नका करू. 80% कीर्तनकारांनी आई बापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आईन तोच बाप. हे कीर्तनकारांना काय झपाटलंय काय कोणाला माहिती? फेटा बांधला का आई उठली, फेटा बांधला का बाप उठला. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची. संपलं की.
आईबापांवर बोलू नका, आईबाप सांभाळायला शिका. त्यांना जरा चलते 10वी 12वीचे टोनगे जरा नीट ऐका. मिश्या फुटल्या नाही नालाय का तुम्हाला मिश्या क्वाटरी बेता तुम्ही भंगरी बापाची पैदास हलकट क्वालिटीचं नाही. वन साइड भानगाडीतून बगलात गोचिड्या झाल्या नालाय का तू क्वाटरी बेत ते. आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी, त्याने केलं ते सांगायचं का. बाप म्हणला मारली झकम्या, आता काय करीन तो. 70ची पल्सर आवला दिला फिरायला, 10,000चा मोबाईल, 2-2.5 त्याच्या पायात बूट आणि खिशात 200-400 रुपये काही मिळत. माझटली आवलाद मोटरसायकलवर झालं कुत्र्याला लाद आणते. त्याचा बाप पिसळलेला होता. ते का हरिपाठ करतील नालाय का, फुकाटी मिळालंय सगळं. मग यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते वाढदिवस, यांना बाप नाही ना. मग हायवेला करायचे वाढदिवस यांनी. धाब्या पुढे केक ठेवायचा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं, सगळ्यांनी संघच मुतायचं. तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. पोरांनो खरंय का खोट आहे. खरंय. हा आपले भक्त खोटं नाही बोलत. आणि मग एकमेकाला दारू पेलो बापाच्या नावानं हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. मराल 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 हनुमंतरायासमोर त्याचा का काल परवाच झाला काय ना वाढदिवस. पोरानं खरंय का खोट आहे. हे मी तळतळीने बोलणारा माणूस आहे महाराज. आणि माझं कीर्तन आहे ना महाराज म्हणून कधीच ऐकायचं नाही महाराज. आता आम्ही बी कीर्तनाचे पेशंट मशीन राहिलं नाही माझं. आता लोक फक्त ऐकतात म्हणून चाललं नाही, आता थकलो महाराज. आता फेट्या का पाहिलं तरी मुंग्या येत्या का काय बघा, मजा नाही राहिली. आता कॅपॅसिटी संपली. एवढी कीर्तनच करू शकत नाही कोणी. नाही एवढे 96चा महिना काढला डिसेंबर. हा महिना 93चा आहे. आता 2-3 दिवस तर 4-4 आहे. हलक्या हाती 3 करतो रोज, हलक्या हाती असं चालू 3. मी काही सीझन मधला बुवा नाही मला. आता सप्ताह बसला मग नाही 12 माही तेच हलक्या हाती. 85-80 तर कवाय आहे. 12 माही आम्ही असेच जाणार. एखाद दिवशी आम्ही उभे जाणार. रामकृष्ण हरी. तुम्ही लगेच 2 मिनिटं उभे राहणार. भावपूर्ण श्रद्धांजली गेलं. जाऊ द्या, आम्ही कधी जाऊ द्या महाराज, पण बोललो ते सत्याचे. कशाला पोरांनो चांगले वागा. चला प्रभू रामचंद्र सीतामय्या आणि हनुमंत समोर उभे रामापुढं. आई सांगतो तुम्ही तुम्हाला, भाषण नका करू. आयानो हनुमंतराया आणि अंजनी माता आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामय्या आणि हनुमंतराया रामाला म्हणतात, आतापर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज एक मागतोय. काय? माझ्या आईला तुमचं दर्शन घडू द्या. कोण पुण्यांचा. अहो प्रभू रामचंद्राला आनंद झाला. हो मला तर हनुमंताच्या आईचं दर्शन म्हणजे भाग्यवान भक्ताची आई आहे. ती आई किती पुण्यवान असेल का तिच्या पोटी असा भक्त आलाय. तिचं दर्शन घ्यायला काही. अंजनी माता समोरून आल्या आणि अंजनी माता प्रभू रामचंद्रांच्या पुढे वाकल्या. वाकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द गेला, तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. माझा भाऊ जर कोणी सापडून दिला असेल, वाचवला असेल. हनुमंतराय डोळ्यात पाणी आलं अंजनी मातेच्या. पण सीतेच्या तोंडातला शब्द गेला, मला रावणानं कुठं लपून ठेवलं हे पहिलं कुणाला कळलं तर हनुमंताला. रडल्या अंजनी मात्या, दुःखानं नाही आनंदाने. पण रामाच्या मुखातला शब्द गेला, लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला जेव्हा हनुमान गेला तेव्हा मला स्वतःला लढायची पाळी आली.
एवढं वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी माग केली महाराज आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. दरबार सुन्न झाला. अंजनी मातेनं हनुमंताच्या तोंडात दिली का? आणि अंजनी मातेनं हनुमंताकडे पाहिलं महाराज आणि अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातली धार दगडावर उडवली. तर अंजनी मातेचं दूध त्या दगडावर उडालं. त्या दगडाला सुद्धा चीर पडली महाराज, चीर. अंजनी मातेने सांगितलं हनुमंता मी तुला का मारलं माहित आहे? माझं दूध पेलाय तू. माझ्या दुधाची ताकद जर दगडाला चीर पाडण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केलं असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुला कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपटीत ठेवली. बघा आमच्या मुलांचे संस्कार. बघा लोक नुसते पोराला नाव ठेवते पुरीला नाव ठेवते, पोरीला नाव ठेवते पुरी नाव. सध्या एक पेपर बिपरला काही बातमी असते फुस लावून पुरीला पळवले, फुस लावून पुरीला पळवले. याच्यामध्ये तुम्ही फक्त पोरालाच दोषी धरता. याच्यामध्ये सगळा दोष कोणाला द्यात तुम्ही? पोराला. 15 वर्षाची टोणगी आहे ती, तिला कळत नाही, कळत नाही तिला. तिला मोबाईल घ्यायला गोड लागलं, रिचार्ज मारायला गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून फिरायला गोड लागलं, हॉटेलिंग करायला गोड लागलं त्याच्या गाडीवर. मग मागून का भोकती तू? त्या पुरींचे कान फटा हल्ले पाहिजे. पुरीला कळत नाही का? पोरीची छेड काढणाऱ्या पोराच्या जर पोरीनं डायरेक्ट कान फटीत धुवून दिली तर तो कावळा शिवेपर्यंत पोरीच्या नादी लागणार नाही परत. हा विनोद नाही. याला 50% जबाबदार कोण आहे? मुलगी जबाबदार नाही का? मला एवढं सांगा. आहे तिला समजत नाही का का हा पोरगा आपल्याला गाडीवर फिरवतोय, हॉटेलचं बिल देतोय, मोबाईल त्यानं घेऊन दिलाय, सिम त्याने टाकून दिलंय, आपल्या मोबाईलला रिचार्ज तो मारतोय, आपल्या पर्स मध्ये 1000 2,000 रुपये आहेत. हे गोड लागले तुम्हाला. आणि मग मागून भोकायचं फुस लावून पळवले, फुस लावून काय फुस लावून पळव थोबाडं फोडून टाकले पाहिजे. हलकट नाही तर काय कोणावरही प्रेम, कोणाची इज्जत, बापाच्या आई बापाची इज्जती घालवायचं काहीच वाटत नाही. बरं पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात महाराज. पुरी चांगल्या पोरानं प्रेमच करीन. एकदम भंगार पोराच्या नादी लागत ती. त्याच्या बागलात उशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्ट लावा, तूच माझी जाण कोण फडा. विनोद हा 100% पुरी इंदुरीकरला शिव्या देत्या का बा इंदुरीकर आम्हाला केसांवरून कपड्यावरून लय बोलतो. आम्ही कोणाचाही हात धरून जाऊ, त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं नाही जात काही. मी एका मुलीचा बाप आहे, मुलगी मला आहे. बापाचं हृदय काय असतं हे कादंबरी कळलं.